रामकृष्ण हरी. मी वारकरी आंबेगावकर. आंबेगाव तालुका कीर्तन महोत्सव हा अतिशय आनंदामध्ये पार पडला. पूर्ण केला मनोरथ. घरा आले कृपाळू या न्यायानं सगळ्या आंबेगाव तालुक्यानं ओतप्रोत प्रेम दिलं. अनेक असंख्य मदतीसाठी हात पुढे आले. काही देणगीदार असतील, इच्छादान असेल, पावती पुस्तकाच्या माध्यमातून अगदी एक रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंत ज्यांनी मदत केली, वस्तुरूपानं मदत केली, बाकी साहित्याच्या रूपानं मदत केली, त्या सगळ्यांना कमिटीच्या वतीनं धन्यवाद देतो. मान्य अध्यक्ष असतील, सचिव असतील आणि सप्ताह कमिटी असेल, यांनी आतोरात कष्ट करून हा सप्ताह पूर्णत्वाला नेला. तुम्हा सगळ्या वारकऱ्यांची साथ लाभली. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलं होतं हिशोब देणं. ते हिशोब वाचन आज दिनांक 6/6/2026 रोजी पूर्णत्वाला गेलेलं आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती इथे एक भव्य मीटिंग पूर्ण पडली. या मीटिंगमध्ये संपूर्ण हिशोब जमा खर्च वाचून दाखवण्यात आला. त्याच्यामध्ये पावती पुस्तकं, त्याच्यानंतर इच्छादान, यातून जवळजवळ 69,05,110 रुपये जमा झाले. आणि सगळा खर्च 55,01,164 रुपये इतका आला. शिल्लक रक्कम 14,03,946 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. खरं तर हा धर्माचा पैसा आणि तालुक्याचा पैसा असल्यामुळं संपूर्ण मीटिंगमध्ये सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला का वारकरी संप्रदाय आंबेगाव तालुक्याचं नाव यापुढं भविष्योत्तर चालत राहावं. माणसं येतील जातील किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी आपण सगळेच पुढे या सप्ताहामध्ये असू नसू, पण यातून या नावाखाली काहीतरी एक कार्यक्रम चालू राहिला पाहिजे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अधिकस्यम अधिकम फलम इच्छन्ति, पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक महिना हा पवित्र महिना मानला जातो आणि हा 3 वर्षातून एकदा येत असतो. तर हे उरलेले 14,03,946 श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये माननीय दादाभाऊ शेठ पोखरकर आणि बबूशेठ मोर्डे यांच्या संयुक्त नावानं फिक्स डिपॉझिट करून त्याला वारसदार कांताशेठ बानखेले, गणेश महाराज भोर आणि आमचे श्यामकांत भाऊ निगोट यांच्यापैकी ठेवून यातून जे व्याज येईल हे 3 वर्षानं कलेक्ट करून त्यातून 3 दिवसाचा भव्य दिव्य सप्ताह मी वारकरी आंबेगावकर या नावाखाली करण्यात यावा, जेणेकरून हे पैसे धर्माला लागतील आणि ही परंपरा पुढे चालू राहील. अशा प्रकारे संपूर्ण तालुक्याला हिशोब देण्यात आलेला आहे. कुणाला काही शंका असेल त्या शंका समाधानासाठी आपण ही जमा खर्चाची PDF आपण आंबेगाव तालुका ग्रुपला आज जाहीर करत आहोत. दुसरा मुद्दा, उद्या सकाळी ती ग्रुपला टाकण्यात येईल. व्यवस्थित टायपिंग करून काय असेल झालेला निर्णय ठराव टाकण्यात येईल. कोण कोण मीटिंगला होतं त्यांच्या सह्या टाकण्यात येईल. आणि जी FDची पावती ती सुद्धा तुमच्या ग्रुपला सगळ्यांसाठी उद्या पाहता येणार आहे. कुणाला काही शंका असल्यास आम्ही त्याच ग्रुपला श्री बबूशेठ मोर्डे यांचा मोबाईल नंबर आहे, वैयक्तिक संपर्क साधला तरी तुमच्या शंकेचं समाधान केलं जाईल. पुनश्च एकदा संपूर्ण तालुक्याचे अध्यक्षांच्या वतीनं, सचिवाच्या वतीनं आणि कमिटीच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो का आपल्या या छोट्याशा लावलेल्या हातभारामुळे हा गोवर्धन पर्वत उचलता आला. भगवंत आपल्याला उदंड आयुष्य, आरोग्य आणि भगवंतासहित लक्ष्मीचा वास आपल्याकडे सदैव राहावा आणि आपल्या हातून ही देणगी स्वरूपानं धर्माची मदत होत राहावी एवढीच अभिलाषा व्यक्त करतो. आमच्या सगळं कमिटीच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आणि सदैव तुमच्या ऋणात राहतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.